पुष्कर साहेब काय सांगाल? घोटी बस स्टँड करता 8 कोटी, तसेच इगतपुरीसाठी 10 कोटी निधी आपल्या माध्यमातून मंजूर करण्यात आले आहे. काय सांगाल? घोटीसाठी 8,12,00,000 आणि इगतपुरीसाठी 10 कोटी. ज्या वेळेस मी जरा घोटी बस स्टँडवर जायचं, विद्यार्थ्याची परिस्थिती, विद्यार्थ्याची अडवणूक, त्यांना त्या ठिकाणी शौचालयाला जागा नाही, बाथरूमला जागा नाही, उन्हात उभे अशी परिस्थिती बघितल्यानंतर जनतेची पिळवणूक म्हणून मी त्यासाठी सगळ्याची चर्चा करी. जेव्हा इगतपुरीत जायचो, घोटीत जायचं, लोक म्हणायचे, काही म्हणायचे का जे परवाशी काय म्हणायचे, पहिले साहेब ही दलिंद्री काढा. आणि त्या माध्यमातून मी मुख्यमंत्री महोदयांना, परिवहन मंत्र्याला निवेदन दिलं, त्यांना वस्तुस्थिती सांगितली आणि त्यांनी ती समजून घेतली. त्यांना सांगितलं की कुंभमेळ्याच्या दृष्टीने अतिशय कुंभमेळ्याच्या दृष्टीने म्हणजे समृद्धीला उतरणारा लोक तो काही इगतपुरी बस स्टँडवर जाणार, काही घोटीला येणार आणि तिथून त्र्यंबकेश्वरला जाणार. बरेच उत्तर महाराष्ट्रातली काही मंडळी, मराठवाड्यातली काही, मुंबईमधून येणारे लोक सगळे ह्या दोन्ही बस स्टँडवर जाऊन प्रवेश होणार, तिथून गाड्या राहणार. बस स्थानकावर कुठल्या कुठल्या सुविधा या ठिकाणी असणार आहे? नाही, त्या ठिकाणी सगळ्या सुविधा, तिथं काही गाड्या निघणार आहे, त्याच्यामध्ये शौचालय, बाथरूम, सगळं लोकांना सगळ्या सोयी. त्याच्यावर सुद्धा त्यांनी आपण हे केलं नाही, एकदम जसं सिटीमध्ये झालेलं आहे तुम पंचवटी या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं. शिन्नरचं आपण जर बघितलं तर शिन्नरसारखं आपण बांधणार आहे. त्यात अजून काही वाढवा करता आला, तुम्ही काही सुचवलं, तुम्हाला काय वाटलं तर अजूनही आपण त्याच्यात करू. परंतु त्या ठिकाणी अजूनही परत इगतपुरीची परिस्थिती बघितली आपण की उपजिल्हा रुग्णालय म्हणजे इगतपुरीची घोटी बाजारपेठ ही फार मोठी, म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर आपला जो काही तांदूळ जातो आणि त्या माध्यमातून जे व्यापारी मंडळी सगळे लोक येतात आणि त्याला लागणारी आरोग्याच्या सुविधा, पालघर असेल, ठाणा असेल, नगर असेल, येणारे लोक असेल, याचा विचार करून आपण 170 कोटीचा उपजिल्हा रुग्णालयाची बिल्डिंग मंजूर केलेली आणि सगळ्या सुविधा फार तुमच्या एन्जिओग्राफी, MRI, BMRI सगळ्या ते सुद्धा जुलैचे बजेट मंजूर झालेलं आहे. फक्त त्याला तरतूद जुलैच्या बजेटमध्ये घेऊन ते सुद्धा आपण काम चालू करणार आहे. आणि याच्यात बरेचसे आमचे नेते मंडळी, ज्ञानेश्वर भाऊ असेल, बाळासाहेब असतील, सगळ्या मंडळीने पाठपुरावा पण केलेला आहे. माझा फक्त परंतु त्याने सुद्धा कागदाला कागद लावून टेबलवर बसून ते कागद घेतलेले आहेत. त्यांचा सुद्धा शेअरचा वाटा आहे, किंवा मी एकट्यानेच केलं नाही. आणि काही मंडळीने मला सांगितलं, त्याचा तो पण ज्यावेळेस 4 दिवस सांगितल्यानंतर आमच्या लक्षात आला हे केलं पाहिजे. आणि ते केल्यानंतर मुख्यमंत्र्याचं सुद्धा अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी एवढी मोठी निधी दिली. परिवहन मंत्र्यांनी कुठलाही आडावेडा न करता 4 दिवसात फाईल मंजूर करून सही करायची. 50 लाखाचं काम मंजूर करायचं तर इतक्या चक्रा मारावं लागत्या. त्यांनी सुद्धा कुंभमेळा लक्षात ठेवून आम्ही दोन्ही कामं मंजूर करून दिले. आरोग्यमंत्री सुद्धा एकदम चांगला आहे, त्यांच्या निदर्शनात आणून दिले दिवशी त्यांनी सुद्धा फाईल पुटअप करून जुलैच्या बजेटला मोठं उपजिल्हा रुग्णालय म्हणजे त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने सगळ्या लोकांना सोयी सुविधा मिळणार आहे. काम केव्हा सुरू होणार आहे साधारण? काम आता टेंडर न्यूज काढला दिवसात